धाराशिवमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचा वाद पेटलाय। ठाकरे सेनेनं जिल्हा परिषद गेट समोर गाड्या लावून रस्ता अडवलेला आहे। गेट समोर गाड्या लावल्यानं जिल्हा परिषद प्रशासनाची धावपळ उडाली आहे। भाजपच्या अर्चना राणा जगजीतसिंग पाटील या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत। रस्ता सुरू करण्याकरता यापूर्वी सुद्धा ठाकरेंच्या सेनेनं अनेक आंदोलनं केलेली होती। आढावा घेतला आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव मधील पंचायत समिती मधून समता कॉलनीकडे झाला रस्ता जिल्हा परिषदेनं अडवल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता। यापूर्वी ठाकरे गटाने यासाठी आंदोलन देखील केली होती। मात्र आता ठाकरे गटाने गांधीगिरी करत जी बंद पडलेली वाहने जिल्हा परिषदेनं त्या पंचायत समिती गेट मध्ये लावली होती तीच वाहने आता जिल्हा परिषदेच्या गेट मध्ये आणून आता गांधीगिरी करत हे आंदोलन सुरू केलंय। आता ठाकरे सेनेचे कार्यकर्त्यांनी रात्री 1:30 वाजता बंद पडके वाहन या जिल्हा परिषदेच्या गेट मध्ये लावले। स्क्रीन लावून गाड्या बाहेर काढण्याचं काम चालू आहे। तुम्ही पाहू शकता की आता हे वाहतुकीला अडथळा होत असल्यानं आता हे वाहन काढण्याचं काम सध्या दिसतंय। मात्र सध्या तरी या वाहनावरून भाजप आणि ठाकरे गटातील वाद आता उफाळून आल्याचं दिसतंय। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।